नमस्कार मैत्रिणो, मिस्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आगरी कोळी पद्धतीने तांदळाची भाकरी। चला तर पुढची प्रोसेस पाहूया। जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पुढची आपण प्रोसेस पाहूया। इथे आता मी पाणी उकळत ठेवलेलं आहे। पाणी पिठाचं पातेलं असल्यामुळे त्याला फेस दिसते। याच्यामध्ये आता आपण पीठ घालून घेणार आहोत। इथे आपण 15 लोकांची भाकरी करणार आहोत, त्याच्यासाठी मी 3.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण पीठ घालून घेणार आहोत। आता आपलं सर्व पीठ घालून झालेलं आहे। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आपलं पळेता असतो त्याचा उलटा दांडा करायचा आणि त्याच्याने हलवून घ्यायचं किंवा लाटण्याने सुद्धा तुम्ही हे मिक्स करू शकता। व्यवस्थित अशी आपली उकड काढून घ्यायची आहे पिठाची। सर्व पीठ व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स झालं पाहिजे। अशा पद्धतीने छान अशी उकड काढून घ्यायची। आता अंधार पडला त्यामुळे थोडासा लाईटीचा प्रॉब्लेम आहे, थोडासा क्लिअर दिसत नाही आहे। ह्या अशा पद्धतीने आपण सर्व उकड काढून घ्यायचे। आता आपली ही जी उकड आहे ती आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत। ह्या अशा पद्धतीने सर्व उकड आपली परातीमध्ये काढून घ्यायची आहे। उकड सगळी परातीमध्ये काढून घेतली की ती थंड होऊन द्यायची, गरम नाही करायची नाहीतर हात भाजेल। थोडी थंड झाली की ही आपण मळून घेणार आहोत। अशा पद्धतीने सर्व उकड जे आपले आहे ती मळून घ्यायचे। थोडं थोडं हाताला पाणी लावून घ्यायचे आणि मळून घ्यायचे। पूर्ण असा त्याचा घट्ट असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। ह्या अशा पद्धतीने आता आपण त्यातला थोडासा पिठाचा गोळा घेऊन तो पूर्ण व्यवस्थित असा मऊसूद मळून घ्यायचा आहे पूर्ण। ह्या अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला असा पूर्ण मऊ होईल असा मळून घ्यायचा आहे। आणि आपली आता आपण भाकरी थापायला घेणार आहोत ह्या अशा पद्धतीने। आणि आता परातीला आपण पाणी लावून घ्यायचं आणि आपला हाताचा जो पंजा असतो त्याच्याने अशी प्रेस करायची, दाबत जायची पूर्ण अशी पूर्ण साईडने गोल गोल अशी थापत जायची आणि थोडं एका हाताने त्याला उचलून घ्यायचे एका साईडनी। पूर्ण परातीला अशी चिटकून ठेवायची नाही आहे। ह्या अशा पद्धतीने नुसते पंजाच्या साहाय्याने दाब द्यायचे तिला आणि प्रत्येक वेळेला असं थोडं थोडं पाणी लावायचं याला, जेणेकरून ती चिकटणार नाही। तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली आगरी कोळी पद्धतीने भाकरी अशी थापायची आहे छान। हे पहा अशा पद्धतीने ही भाकरी अशी मस्त मोठी होते आणि पातळ मऊसूद होते। पहा अशा पद्धतीने आता आपण ही तव्यावरती घालून घ्यायचे। तव्याला पहिलं थोडंसं कांद्याने ऑइल लावायचं आहे, जेणेकरून चिकटणार नाही ती। आता आपली भाकरी ही घालून घ्यायची अशा पद्धतीने आणि छान शिजू द्यायची। एका साईडने शिजली की आपण ही पलटी करून घ्यायची। दोन्ही साईडने छान शिजून घ्यायची। याला पाण्याचा वापर नाही करायचा, म्हणजे तव्यावरती टाकल्यावरती जसं आपण नॉर्मली पाणी लावतो तसं पाणी नाही लावायचं। दोन्ही साईडने छान शिजू द्यायची। हे आता तुम्ही पाहू शकता आपल्या भाकऱ्या अशा छान झालेल्या आहेत। मस्त अशा आपले आगरी कोळी पद्धतीने भाकरी तांदळाची झालेली आहे। या सर्वांनी खायला। जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। थँक्यू।